रुपये 2 रुपये द्या. आले बाबा बाबा आले बाबा पंढरपूरवरून. ए भोकणे इकडे जाऊन बाबा आले पंढरपूरवरून. पंढरपूर तुमचा पांडुरंग भला करो बाबा. हे बाबा आले वा 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 चांगला आशीर्वाद देऊन राहिला. हे बाबा देतो देतो तुला जे बी पाहिजे ते देतो. हे बाबा किती थांबण्याच्या बहीण विचारू तर दे मला बाबा. इकडे इकडे असा नको करा बाबा. थांब भोकण्याचं सोंग करते जाऊन बाबा. हा याच्या त्याच्या पाकिट मारते. पांडुरंगाचं दर्शन झालं बाबा. खरं इमानदारीने बोल. खरं इमानदारीने बोल. तुला माझ्या पाकिट नाही मारलं का बाबा? मी काय नाही तुमचं पाकिट मारतो बाबा. तुम्ही पांडुरंगाचं तुम्हाला दर्शन द्या बाबा. 5 रुपये 2 रुपये या आंदोलनाचा तुम्हाला आशीर्वाद झाला का ना बाबा? ना काय नाही केलं बाबा. रस्त्यावर झगडा मचला. अशा रस्त्यावर झगडा करणारे एकामेकाने चाकू छुरे मारतात. अरे अरे चला बाबा कोणाच्या झगड्यात जाऊन सोडून देतो. आणि इकडे तू अल्लग होय. कोण नालायक माणसा कोणी माणसाला का जानवर वा? आम्ही जानवर दिसतो तुम्हाला? या जंगलामध्ये झगडा करून राहिले. जंगलामध्ये बाकी तुम्ही कुठून आले? एकामेकाचा जीव घेऊन टाकान असं नको करा दादा. असं नको करा. काऊन झगडा करता? झगडा तुम्हाला सांगू का साहेब? सांग सांग. आम्ही पंढरपूरला जायला निघालो. हा झाली पाटण स्वामीची सुतगिरणी चालू झाली. तिचा पोळा ह्या तुमचे मित्र आहे का? हे आपल्या गावातले पाटील नाही का? हे पंढरपूरला चालले असं इतक्या लांब. पण मी काय म्हणते काना मला की नाही पाहता लागली काना समोर आहे काना तिथनं पाणी पिऊन येतो काना. तुम्ही येता थांबला काना. बरं लवकर येतो काना. बहीण माझ्या कान काय करता साहेब? पुण्या देशातले होते हे बोलावं लागली आहे. काय करता मला सांगा कोण झगडा म्हटला तुमचा? साहेब आम्ही रस्त्याला चाललो होतो. पंढरपूर करता निघालो. म्हणाला पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. अरे अरे पांडुरंग आमच्यावर काही कृपा करेल म्हणून आम्ही दर्शनाकरता निघालो. रस्त्यामधील एखादा ह्या भोकणा भेटला. ह्या भोकण्याला सर्वात पहिलं माझ्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं. बापा आता मंगळसूत्र चोरलं. मी विचारलं तुझ्या घरातलं मंगळसूत्र कुठं आहे? तर म्हणे भोकण्यानं. पण त्याच्याजवळ पाहिलं ते काही भेटलं नाही. मग लेकाने विचारायला जाता जाता त्याच्या संग मी बोलूनच राहिलो. लेकानं खिशातून माझ्या पाकिटही मारलं. साहेब 10,000 होते ते 1 रुपया माझ्याजवळ राहिला नाही. आता आंधळ्यानं मारलं? हो जी साहेब खोटं नाही बोलणार मी. थांबा थांबा. हो कसा नाही देतो अंगात मी पाहतो. ठीक आहे सांगा. हो बरा कोणा तो माझ्या ह्या तर महा गावचा सुरदास होय का? ह्या का चोरी करा शिकला? सुरदास नाही बाबा. मी काय रे बाबा बोलायला काय नाही बाबा. घाबरो घाबरो. अबे मी माझ्या होतो या गावचा. माझं साहेब खाऊन घे. तुला 10,000 रुपये मारले याचे. माझं साहेब आज कोणाची चोरी केली असते? कोणाचे पैसे मारले असते? कोणाचं सोनं नाणं घेतलं असतं बाबा? काय या वाटेवर भीक मागलो असतो. बरोबर. आज एवढ्या दिवस 4 लेकराचा बाप तुमच्या गावात आहो. कोणाच्या दारावर जातो भाकर तुकडा 2 पायला 4 पायला मागतो. खरी गोष्ट आहे. जर मी चोरी केली असती तर काय असं फिरलं असतं बाबा? या आंधळ्याने आणि माझ्या महिलाने यायला लातावरी मारलं बाबा. तुम्हाला चोर समजून येतो बरा उभा राहा. 10,000चं पाकिट मारलं म्हणते बोले. थांब थांब येतो बरा. लमचं याचं पाकिट मारलं असं दुसऱ्या आणि फुकट लमचा नवरा बायकोले मारला का येईल? माझ्या महिलाने एवढे नालायक माणसं होती. हो शावकारी इकडे या. हा बोला जी. पाटील तुमचा 10,000 पाकिट कोण मारला? हा भोकण्या ना मारला. हो ना. बरं मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही देता? मी देतो. बरोबर. पण यानं तुमचं पाकिट मारलं ना काही सबूत देता का? आता साहेब मला एवढं सांगा सबूत दिसत पर्यंत तो माझ्या पाकिट मारून मी का डोळे
बंद करून पाहत राहील का? याचं काही सबूत थोडी मिळणार आहे. तुम्ही जर पोलीसवाल्याने म्हणलं किंवा एखाद्या मॅजिस्ट्रेटला म्हणलं का याला फाशी द्या, तर तुमच्या म्हटल्यावर कोणी फाशी देईल का? नाही ना, सबूत मागेल. बरोबर पण यानं तुमचं पाकिट मारलं तर आम्ही पाहणे आलो का? नाही साहेब, बरोबर आहे. यानं पाकिट नाही मारलं. मग कोण मारलं असेल? पाकिट मारणारे कसे? तुमच्यासारखे महासारखे सुडबुड घालून येते. आणि काकाजी मामाजी दाजी असं मोठ्या प्रेमानं बोलते आणि धीरेनं पाकिट मारते. असा कोणी भेटला होता का? असा एक भेटला होता साहेब. का असा भेटला होता एक. तो माझ्या ओळखीचाच होता. तो एखादा बंड्या. बंड्या? अरे तो एक नंबरचा जेब का? अरे बापरे, त्यानं 5,000 माय मागे मारले. का बोलता साहेब? होची? अरे बापा रे, त्यालाच मारलं असं मग माझ्या पाकिट. सांगा, त्या बंड्यानं तुमचं पाकिट मारलं. गलती त्याची झाली. बरोबर आहे बाबा. आणि या दोघेही नवरा बायकोने तुम्ही लातावरी मारल्या. बेकार मारलं. बेकार मारलं. आता तुम्हाला मी किती जोडे मारू? नाही जी साहेब, शब्दाचे जोडे खूप झाले बाबा. या इकडे या, इकडे या. आंगले तयारीत राह. तयारीत याला पांढरंग दाखवून देऊ. टाकून देऊ, दर्शन येतात घेऊन देऊ या पाक्याचं. पंढरपूरला चालले तुम्ही. तुमच्या मनात काही आहे का? मनात माणसाचं मन कसं पाहिजे? बरोबर आहे. मन करावं पाणी खालावे उठणी. मन करावे पाणी खालावे उठणी. अंतकरण सपाथून काळा. वर आंघोळीची गरज नाही दावाया दिखाई. उगी चंगावर पाणी नका उपळा. धर्म तुपाची धार हृदय असली तर चैतन्य रूपाची ज्योत जळते. धर्म तुपाची धार हृदय असली तर चैतन्य रूपाची ज्योत जळते. मग मातीची दिवनाल आणि जवसाचे तेल न टाकल्यानं काय अडते? देव कुठं आहे? भावभक्तीच्या सायात आणि देव बसले तणकायात. दान मिसळले दह्यात विघ्न टळले. मला हे सांगा, तुमच्या मनामध्ये भावभक्ती नाही आहे आणि भावभक्ती जर राहिली असती तर आंधळ्याला तुम्ही मारलं असतं का? नाही बाबाजी, चूक झाली. चूक झाली ना? हो बाबा. तुम्ही शावकार कसे, तुम्ही पाटील कसे? आता ऐकून घे, मी सांगतो. बर. पैसा पैसा करती है, पैसे पैकी मरती है. पाटील, आज माझ्या गावच्या आंधळ्याला मारलं. जन्मात कधी मला चोरी नाही केली. जन्मात कधी कोणाचा पैसा नाही मारला. हो ना, जिंदगीत चोरी नाही केली. आता असं काम आहेत बाबा. झाली माझ्या लाटावारी बरे मारणार. आता मारून तर घेतलं बाबा. अहो माणूस मला दानाचे असून कोण्या कामाचे. हे माणूस मला दानाचा असून कोण्या कामाचा. अहो गरिबाची ओळख नाही, लोभी आहे धनाचा. अहो गरिबाची ओळख नाही, लोभी आहे धनाचा. काय घेऊन आला इथे, काय घेऊन जाईल. बंधवे हे मान सारे सारे इथेच राहील. आणि बंधवे हे मान सारे सारे इथेच राहील. अरे काय घेऊन आला इथे, काय घेऊन राहील. अरे बंधवे हे मान सारे सारे इथेच राहील. अरे बंधवे हे मान सारे सारे इथेच राहील. मारा नको बाबा. हे बाई, हे बाई, तू कामची लावून राहिली. बाई, त्या नवऱ्यानं कामच मोठं वाईट केलं. वाईट केलं का? हो. का त्या घरची डोली फोडली? ढोली नाही फोडली. त्या नवऱ्याचं पाकिट मारलं. कोण मारलं? त्यानं नाही मारलं बाई. तू एक बंड्या नावाचा पोरगा भेटला होता. आमच्या एरियातला एक नंबरचा जेपकट आहे. झपकट आहे? हो. मग माहीच तर मारले 5,000.
आता त्या नवऱ्यानं बघित मारलं आणि या आंधळ्याने त्याच्या बायकोने ढोरासारखं बेकार मारलं त्या नवऱ्यानं. का सांग भाऊ, कर्माची करम कहाणी का. आता भाऊ म्हणलं तर माझी बहीण झाली. जसा श्रीकृष्ण कसा वरतून आला होता द्रौपदीसाठी, तसा तू आज माझ्यासाठी आला असं मध्ये वाटते. भाऊ म्हणायचं नाही म्हणत हे ते हे आंधळ्या वांगाची गोष्ट करतेस. 20 वर्षाचा जमाना झाला मी याच्या घरी नानाला आले. अगं कोणता भिकारी घरी आला ना, शेर प्रसाद दाने मध्ये त्याची उजागरी नाही. बापरे, एवढा कंजूस का? कोण ज्यूस म्हणते तू. अगा याच्या नजरेनं नरकावर 1 रुपया दिसू दे. तिकडे तिकडे राहते आजूबाजूला, कोणी हाय का म्हणून. कोणी नसला ना उचलते ना पुष्पास करते, तोच खिसा टाकते. एवढा कंजूस मारवाडी आहे. आज तू देवासारखा धरतीवर उतरलास. आज काय का होईना, इतक्या वर्षाचा माझा बदला तू याच्याकडून घे. या आंधळ्याचा पुण्य प्रताप समज. आज त्याचे नाही जसा करणी केली तशी भरा कर. मी या लोकांनी बोलावलं धाव म्हणून, खबरदार आहे कोणी धावल्या घेत. करणी तशी भरली, याला करणी केली भरण मान आतो. बाई, अशा माणसाला कोण नवरा केला होतो ना. मामाय बापा न दिला का नशिबाने घोंड वाजवलं पडलं. नोटा आहे ना काय तू लोक येतो मनामध्ये. कोण मी माझा डोंगरा नाही एवढे. लातावारी मारला पायावर आली तर कोणी साथ नाही द्यायला तयार. सांग हे कोण होती. माझी बायको. किती नंबरची होय. 1च नंबरची होय. बाबा तू या मी हात लावलो तर तुझ्या अंगा पायाचा असं मास दबते. तिच्या बोलावून मला समजते कर्री जवान आहे. बरोबर आहे. एवढ्या म्हाताऱ्या खेळव्याने ते जवान बायको भेटली तुझी 2 नंबरची असं भेटलेली का ती गरीबाची होती. मागून टाकली. एवढी जवान बायको केली आणि आज मी 4 लेकराचा बाबा डोळ्यानं आणला तरी पण पाय माय महिन्यामध्ये सोडून नाही राहिली. बरोबर हा. आणि तू कोणी जात असतो जा या मैयतीवर कुत्रे मुतत नाही. तुम्ही कुठं चालले होते. आम्ही बाबाजी पंढरपूरला चाललो होतो. काय साठी चालले. आता म्हणणार लेकरू बार नाही आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ आणि पांडुरंग पावेल काहीतरी कुत्रा बांधलं नशिबी होईल. म्हणजे पंढरपूरला गेल्याला पोरं होते नाही का असं लोक म्हणतात. पंढरपूरला पोरं भेटतात का रे. हो, पंढरपूरला पांडुरंगानं कारखाना खोलून ठेवला या पाप्यासाठी. जा पंढरपूरला जा. पांडुरंगानं तुमच्यासाठी कारखाना खोलून ठेवला.